So hi everyone, welcome to Matrix Science Academy. This is our second lecture of angle and its measurements. तर सर्वात आधी मी या लेक्चरचा कंटेंट डिफाइन करतो, म्हणजे आपण या लेक्चरमध्ये एक्झॅक्टली करणार काय आहोत. ओके, तर स्टार्टिंगमध्ये आपण को टर्मिनल अँगल्स हा कॉन्सेप्ट शिकूया, म्हणजे एक्झॅक्टली को टर्मिनल अँगल्स असतात काय. ओके, हा पार्ट शिकूया आणि त्याच्यानंतर आपण अँगलचं मेजरमेंट स्टडी करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक अँगल असेल नाही का, तर या अँगलला मेजर करण्यासाठी कोणते सिस्टम्स आपण डिफाइन केले गेलेले आहेत याचं आपण स्टडी करूया. तर फर्स्ट सिस्टम आहे डिग्री सिस्टम. आपल्याला माहितीच असेल. ओके, डिग्री सिस्टम आपण आत्तापर्यंत यूज केलेला आहे, जसं की फॉर एक्झाम्पल 30 डिग्री अँगल आहे, 40 डिग्री अँगल आहे. ओके, तर अँगल मेजर करण्यासाठी ना रे एक डिग्री सिस्टम आपण यूज करतो. आणि सेकंड वन आहे रेडियन सिस्टम, जो की सर्वात इम्पॉर्टंट आहे. पूर्ण 11th-12th मध्ये आपण डिग्री सिस्टम ऐवजी रेडियन सिस्टमचा यूज जास्त करणार आहे. ओके, तर हा आपला लेक्चरचा कंटेंट असेल. तर मी पहा स्टार्ट करतोय फ्रॉम को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स पासून मी स्टार्ट करतोय. तर आधी तुम्ही डेफिनेशन वाचून घ्याल पहा इथे. तर पहा को टर्मिनल अँगल्सचं डेफिनेशन काय मेन्शन करतोय मी इथे. अँगल्स हॅव्हिंग सेम इनिशियल अँड टर्मिनल आर्म्स आर कॉल्ड एज को टर्मिनल अँगल्स. म्हणजे पहा असे अँगल्स ज्यांचा इनिशियल आर्म ॲज वेल ॲज टर्मिनल आर्म सेम आहे. ओके, तर पहा इथे एक अँगल मी रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, मी याला ओ बोलतोय. दिस इज से ए अँड दिस इज फॉर एक्झाम्पल से बी. तर आता मी काय मेन्शन करतोय पहा, अँगल ए ओ बी हा जो काही अँगल आहे ना रे, ए ओ बी हा जो काही अँगल आहे. ओके, आता मी बेसिकली ए ओ बी असं मेन्शन करण्याऐवजी मी काय करतोय पहा, मी या अँगलला ना मी अल्फा असं ट्रीट करतोय आणि हा जस्ट पार्ट मी रब करतोय इथं. तर हा जो काही अँगल आहे अल्फा, हा जो काही अँगल आहे अल्फा, इथे ॲरो देतोय मी पाहिजे तर. इथे मी ॲरो देतोय आणि मी इथे याला रिप्रेझेंट करतो इनिशियल आर्म. ओके, इथे इनिशियल आर्म रिप्रेझेंट करतो आणि मी याला रिप्रेझेंट करतोय पहा टर्मिनल आर्म. ओके, तर हा जो काही अँगल आहे अल्फा, ओके, इनिशियल वरतून टर्मिनल आर्म पर्यंत. ओके, याचा व्हॅल्यू मी ॲझ्युम करतोय जसं की 40 डिग्री मी ॲझ्युम केला. सो व्हॅल्यू ऑफ दिस अँगल, या अँगलचा जो व्हॅल्यू आहे ना, तर तो 40 डिग्रीज हा त्या अँगलचा व्हॅल्यू आहे इथे. आता मी असा आणखीन एक अँगल डिफाइन करतोय जसं की हा इनिशियल आर्म असेल आणि हा टर्मिनल आर्म असेल. डेफिनेशन पहा ना तुम्ही नीट. को टर्मिनल अँगलचा डेफिनेशन काय, अँगल्स हॅव्हिंग सेम इनिशियल अँड टर्मिनल आर्म्स. अँगल्स म्हणजे दोन अँगल बद्दल हे बोलतोय आपण. ओके, दोन बोलण्यापेक्षा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अँगल बद्दल बोलतोय आपण. तर आपल्याला असे अँगल्स कलेक्ट करायचे आहेत ज्याचे इनिशियल आणि टर्मिनल आर्म सेम आहेत. म्हणजे इनिशियल आर्म असं असलं पाहिजे, टर्मिनल आर्म असंच असलं पाहिजे, असं दुसरा अँगल तुम्ही शोधा. आता मी काय करतोय पहा, आणखीन एक मी इथे अँगल डिफाइन करतोय. कसं डिफाइन करतोय नीट पाहाल काय. ओके, हा असा एक अँगल मी इथे डिफाइन करतोय. असा एक अँगल मी डिफाइन करतोय आणि मी त्या अँगलला बोलतोय से बीटा. फॉर एक्झाम्पल बीटा बोलतोय मी त्याला. तर तुम्ही व्यवस्थित नोटीस करा बरं. हा इनिशियल आर्म आहे. इनिशियल वरतून टर्मिनल वरती जाण्यासाठी आपण एक कम्प्लीट रोटेशन करून परत 40 डिग्री अँगल कव्हर केला. सो बीटाचा व्हॅल्यू काय असेल माहिती का, बीटाचा व्हॅल्यू काय असेल माहिती, कम्प्लीट रोटेशन दॅट मीन्स 360. ओके, प्लस परत 40 डिग्री दॅट इज इक्वल टू 400 डिग्रीज. ओके, तर एक बीटा असा अँगल आहे 400 डिग्री वाला. ओके, ज्याचा हा इनिशियल आर्म आहे आणि हा टर्मिनल आर्म आहे. ओके, इवन अल्फा एक असा अँगल होता ना, अल्फा असा अँगल होता. मी इथला पार्ट जस्ट रब करतो इथला. ओके, अल्फा दॅट इज इक्वल टू 40 डिग्री हा असा अँगल होता ज्याचा हाच इनिशियल आर्म होता आणि हाच टर्मिनल आर्म होता. इवन 400 हा असा अँगल आहे ज्याचा हा इनिशियल आर्म आहे आणि हाच परत टर्मिनल आर्म आहे. चलो आणखीन एक रिप्रेझेंट करतोय पहा, मी अल्फा बीटा बोलतोय. आणखीन आता फॉर एक्झाम्पल अँगल पी बोलतोय मी, अँगल पी रिप्रेझेंट करतोय. आता अँगल पी कसा रिप्रेझेंट करतो नीट पहा काय तुम्ही. हा इनिशियल आर्म आहे. ओके, इनिशियल आर्म वरतून एक कम्प्लीट रोटेशन झाला, आणखीन एक कम्प्लीट रोटेशन झाला आणि मी परत इथे आलोय. आता मग सांगा बरं, हा टोटल एक्झॅक्टली अँगल काय आहे माहिती का. हा जो पी अँगल आहे ना, 2 कम्प्लीट रोटेशन प्लस 40. ओके, पहा ना, 1 रोटेशन 2 रोटेशन प्लस 40 म्हणजे पी अँगलचा व्हॅल्यू किती असेल, 360 प्लस अगेन 40 अँड दॅट इज इक्वल टू, हा काय बनेल, हा ॲडिशन कराल तर तुम्हाला 760 मिळेल.
बी आणि पी हे पण को टर्मिनल अँगल्स आहेत, कारण की पहा ना, पी हा जो अँगल आहे त्याचा हाच इनिशियल आर्म आहे आणि टर्मिनल आर्म कोण आहे तर हाच त्याचा टर्मिनल आर्म आहे. म्हणजे तीनही अँगल असे आहेत ना रे ज्यांचे की इनिशियल आर्म सेम आहेत आणि टर्मिनल आर्म पण सेम आहेत. सो अशा अँगल्सला बोलतोय आपण को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स हे बेसिकली एका अँगलला नाही बोलत आहे आपण, ओके, अँगलच्या सेटला बोलतोय. अँगलच्या सेटला म्हणजे काय, मी असं बोलू शकतो की ए अँड बी आर को टर्मिनल अँगल्स, बी अँड पी आर को टर्मिनल अँगल्स और ए अँड पी आर को टर्मिनल अँगल्स आहेत. ओके, हे दोघे पण को टर्मिनल आहेत, हे दोघे एकमेकांसोबत को टर्मिनल आहेत. ओके, इवन हे दोघे पण को टर्मिनल अँगल्स आहेत असं बोलू शकतो. मी असं नाही बोलू शकत की अँगल ए इज अ को टर्मिनल अँगल. अँगल एला मी को टर्मिनल अँगल नाही बोलू शकत, मला हे सांगायला लागेल ना. अँगल ए इज अ को टर्मिनल, पण कोणासोबत को टर्मिनल, बी सोबत को टर्मिनल. तर एका इंडिव्हिज्युअल अँगलचा प्रॉपर्टी नाही आहे हा को टर्मिनल वाला. ओके, हे सेट ऑफ अँगल्सचा प्रॉपर्टी असेल. म्हणजे ऍटलीस्ट दोन तरी अँगल इथे अवेलेबल असले पाहिजे, सो दॅट मी क्लेम करू शकतो की अँगल ए अँड अँगल बी आर को टर्मिनल अँगल्स हिअर. आता पहा काय नोटीस काय करायचं ते पहा तुम्ही. या दोन अँगलमध्ये जो डिफरन्स आहे ना, या दोन अँगलमध्ये जो डिफरन्स आहे ए आणि बी, अल्फा आणि बीटा या दोन अँगलमध्ये जो डिफरन्स आहे तो 360 आहे. इथे मेन्शन करतो मी अल्फा मायनस बीटा दॅट इज इक्वल टू 4 बीटा मायनस अल्फा करून देतो मी. बीटा मायनस अल्फा करतोय, बीटा मायनस अल्फा 400 मायनस 40 दॅट इज इक्वल टू 360. ओके, त्यानंतर पहा मी पी मायनस बी करतो, पी मायनस बीटा करतो, पी मायनस बीटा करतो. ओके, दॅट मीन्स 760 मायनस 400 जर का कराल, 760 मायनस 400 जर का कराल ना, तरी तुम्हाला हे 360 मिळणार आहे. ठीक आहे, आता चला आणखीन एक ऑप्शन पहा. मी काय करतोय, पी मायनस अल्फा करतोय, पी मायनस अल्फा करतोय. पहा बरं, 760 मायनस 440, सो पी मायनस अल्फा किती बनेल माहिती का रे, 720 बनेल. अँड 720 इज ॲक्च्युअली 360 इंटू 2, 360 इंटू 2. मग मी इथे काय म्हणतोय, 360 म्हणजे 360 इंटू 1. ओके, 360 मीन्स 360 इंटू 1. कन्क्लूड काय करायचं माहिती का आपल्याला, को टर्मिनल अँगल्सचा डिफरन्स इज अ मल्टिपल ऑफ 360. परत सांगतोय मी, को टर्मिनल अँगल्सचा डिफरन्स इज अ मल्टिपल ऑफ 360. आता तो मल्टिपल काही पण होऊ शकतो, 1 2 3 4 काही पण होऊ शकतं. ओके, को टर्मिनल अँगल्सचा डिफरन्स इट इज अ मल्टिपल ऑफ 360. हे असं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला इतकंच चेक करायचं आहे. जर का मी तुम्हाला दोन अँगल समजा असे दिले, पहा काय, आधी आपण हे डिस्कस करूया की एक्झॅक्टली 360चाच मल्टिपल का. तुम्ही थोडंसं विचार कराल ना इथं व्यवस्थित. पहा काय, हा फर्स्ट अँगल 40 आहे, ठीक आहे. चलो, आता जर का तुम्हाला असा एक अँगल पाहिजे, हाच इनिशियल आर्म आहे आणि हाच टर्मिनल आर्म आहे. परत पहा, नीट सांगतोय. पहा, हा अँगल आहे, इथून इथे रोटेट केलेला मी. ओके, सो दिस इज द टर्मिनल आर्म, दिस इज द टर्मिनल आर्म. ओके, दिस इज द इनिशियल आर्म. ओके, ठीक आहे. चलो, हा अँगल आहे. ओके, आपल्याला आता असा अँगल पाहिजे ना रे, असा अँगल पाहिजे ज्याचा की हा इनिशियल आर्म असेल, ॲट द सेम टाइम दिस शुड बी द टर्मिनल आर्म. तर मला काय करायला लागेल, पहा, इथून इथे जायला लागेल. मी बोलेल हा अँगल आहे का, नाही रे, हा तर तो आधीचाच अँगल आहे ना. ओके, सेकंड अँगल पाहिजे आपल्याला आता. ओके, आता मी इथून काय ठरवेन माहिती का, इथून इथेपर्यंत पोहोचलोय, हा तर सेम अँगल होता जो आधीचा आहे. तर आता मी इथून असं ठरवतोय की अरे आणखीन 360 डिग्री आपण ट्रॅव्हल करूया, सो दॅट मी परत इथेच येईन. सो को टर्मिनल अँगल बनवण्यासाठी ना एक्स्ट्रा 360 डिग्री कव्हर करायला लागतं आपल्याला. सो एक तर 360 डिग्री एक्स्ट्रा कव्हर करा, अदरवाइज सेकंड ऑप्शन सांगतो. पहा आता नीट, इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म, दिस अँगल 40. ओके, आता को टर्मिनल अँगल पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचा टर्मिनल आर्म याच डायरेक्शनमध्ये असला पाहिजे. तर माझ्याकडे काय ऑप्शन आहे, पहा, मी इथून इथे आलोय. ओके, मी कम्प्लीट 360 कव्हर करतो. ओके, टर्मिनल आर्म आला ना आपला. पण आपली आणखीन जर काही इच्छा असेल आणखीन रोटेट होण्याची, आणखीन एक 360 करा. म्हणजे 360 प्लस 360 करतोय ना आपण, म्हणजे 360 इंटू 2 बनेल तो तिथे. सो को टर्मिनल अँगल्स जर का पाहिजे असतील ना, को टर्मिनल अँगल्स पाहिजे असतील ना, तर अँगल मधला जो डिफरन्स आहे ना, दॅट शुड बी मल्टिपल ऑफ 360. 360च्या मल्टिपल मध्ये डिफरन्स असेल, दॅट मीन्स अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स. आज जर का मी तुम्हाला एक्झाम्पल असं देणार आहे, से फॉर एक्झाम्पल इफ अँगल, एक अँगल रिप्रेझेंट करतोय मी इथे, अँगल अल्फा इज से फॉर एक्झाम्पल 30 डिग्री. ओके, एक अँगल 30 डिग्री आहे. ठीक आहे, चलो, एक अँगल बीटा रिप्रेझेंट करतोय मी, अँगल बीटा रिप्रेझेंट करतोय मी, ज्याच्या की व्हॅल्यू मी -330 डिग्री असं मी इथे मेन्शन करतोय. आता आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे वेदर दिस टू अँगल्स आर को टर्मिनल ऑर नॉट. म्हणजे को टर्मिनल अँगल आहेत की नाही हे आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे.
काय रिझल्ट सांगितला होता मी इथे की डिफरन्स बिटवीन को टर्मिनल अँगल्स, डिफरन्स बिटवीन को टर्मिनल अँगल्स इट शुड बी मल्टिपल ऑफ 360. तर मग मी आता हे डिफरन्स करायला लागतो इथे. तर पहा आता तुमची मर्जी, तुम्ही अल्फा मायनस बीटा करायचं असेल तरी पण चालेल किंवा बीटा मायनस अल्फा करायचं असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. जस्ट तुम्हाला गिव्हन अँगल्सचा डिफरन्स करायचा असतो. ओके, सो चलो अल्फा मायनस बीटा करतो. अल्फा इज 30. ओके, मायनस ऑफ बीटा किती आहे पहा, बीटा इज मायनस 330 ना. सो डिफरन्स किती बनतोय रे, 360 बनतोय की ना. अँड वी नो दॅट मायनस मायनस प्लस बनेल ना, 330 प्लस 30 इज 360. 360 can be written as 360 into 1. So difference is a multiple of 360. ओके, जर का तुम्ही बोलत असाल नाही मी बीटा मायनस अल्फा करणार, डिफरन्स म्हणजे मी बीटा मायनस अल्फा करणार, तसं पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पहा बीटा इज मायनस 330. ओके, मायनस ऑफ अल्फा व्हॅल्यू इज 30 हियर. किती बनेल रे, मायनस 330 मायनस 30 इज नथिंग बट मायनस 360. ओके, मायनस 360 कॅन बी रिटन ॲज 360 इंटू मायनस 1. असं लिहू शकतो ना आपण. मायनस 1 इंटू 360 कराल मायनस 360 बनेल असतो. सो डिफरन्स ऑफ these अँगल्स काय आहे, हा दिस मल्टिपल ऑफ 360. आता हा मल्टिपल जो असतो ना तर तो इंटिजर असला पाहिजे. आता मी डेफिनेशनला थोडंसं क्लिअर करतो. आता पहा काय, तो जो मल्टिपल असतो ना, हा मल्टिपल तो इंटिजर असला पाहिजे. सो मी इथे इंटिग्रल मल्टिपल लिहितो, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 हा पाहिजे असतो आपला. डिफरन्स शुड बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. डिफरन्स शुड बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय रे, इंटिजर म्हणजे काय असतं माहिती का, इथे मेन्शन करतोय मी इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय असतं, 0 1 2 3. ओके, देन -1 -2 -3 असे इकडे कंटिन्यू करायचे असतात. ओके, अशा नंबर्सला आपण इंटिजर्स बोलतो. आणि आपल्याला इथे इंटिग्रल मल्टिपल पाहिजे. बरं, इंटिग्रल मल्टिपल पाहिजे म्हणजे असं नको आहे आपल्याला की समजा मल्टिपल जर का 360चा मल्टिपल बोलाल नाही का, आता मल्टिपल जर का 1/4 असेल, 1/4 असेल नाही का, तर हा तर 90 होईल ना. म्हणजे ऍक्च्युअल हा जो डिफरन्स आहे हा 90 बनेल, पण 90 चालणार आहे का आपल्याला, नाही. ओके, 360चा मल्टिपल म्हणजे इंटिग्रल मल्टिपल पाहिजे, म्हणजे एक एक्स्ट्रा रोटेशन केला पाहिजे त्याने, किंवा दोन एक्स्ट्रा रोटेशन्स केले पाहिजे, किंवा 3 एक्स्ट्रा रोटेशन्स केले तरी पण चालतील, पण एंडला तो इथेच आला पाहिजे. हा आपला कंडिशन आहे. म्हणजे एंडला इथे येण्यासाठी हे पहा, हा अँगल आहे फर्स्ट अँगल 40. आता इथेच जर का एंड करायचा असेल आपल्याला इथे स्टार्ट करून, ओके, तर डेफिनेटली एक्स्ट्रा 1 रोटेशन करायला लागेल, किंवा 2 एक्स्ट्रा रोटेशन करायला लागतील, किंवा 3 एक्स्ट्रा रोटेशन्स आपल्याला करायला लागतील. सो एक्स्ट्रा रोटेशन इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 हे रिप्रेझेंट करेल. तर पहा आता मुलांनो, आपण याचा डायग्राम ड्रॉ करू. ओके, डायग्राम ड्रॉ करून आपण व्हेरीफाय करू वेदर अल्फा अँड बीटा आर को टर्मिनल अँगल्स ऑर नॉट. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये को टर्मिनल अँगल आहेत की नाही आहेत हे आपण डायग्राम मध्ये पण व्हेरीफाय करूया. हे आपण मॅथमॅटिकली केलं आता, आपण जस्ट डिफरन्स केला ना, इथे आपण जस्ट डिफरन्स मेन्शन केला. ओके, सो डिफरन्स इज अ मल्टिपल ऑफ 360, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. ॲग्रीड, दॅट मीन्स दिस 2 आर को टर्मिनल अँगल्स. पण आपण हे ड्रॉ करण्याचं पण ट्राय करूया. तर पाहाल, ओके, तर अँगल काय होते पहा, आपला एक अँगल होता अल्फा दॅट इज 30 डिग्री. ओके, अँड बीटा जो होता तो होता -330 डिग्री. बीटा जो होता तो -330 डिग्री होता. आता एक काम करतो मी, अल्फा अँगल हा मी रिप्रेझेंट करतोय, अल्फा अँगल मी इथे रिप्रेझेंट करतोय. आता पहा, मी असं ॲज्युम करतोय दोघांचा इनिशियल आर्म सेम आहे, दोघांचा इनिशियल आर्म सेम आहे असं मी इथे ॲज्युम करतोय. ओके, हे पहा, को टर्मिनल अँगलमध्ये ना इनिशियल आर्म पण सेम असला पाहिजे, ॲट द सेम टाइम टर्मिनल आर्म पण सेम असला पाहिजे. मग मी क्वेश्चन विचारते वेळी मी हे सांगायला हवं होतं ॲक्च्युली की इनिशियल आर्म दोघांचा सेम आहे. ठीक आहे, चलो मी इथे ॲज्युम करतो इनिशियल आर्म दोघांचा सेम आहे. सो फर्स्ट अँगल 30 डिग्री मला रिप्रेझेंट करायचा. सो अँगल पहा बरं, हा प्लस अँगल आहे ना, मेन्शन आहे म्हणजे प्लस आहे ना, प्लस आहे याचा अर्थ अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये रोटेट करायचा. सो दिस इज इनिशियल आर्म. ओके, दिस इज टर्मिनल आर्म. आता हा अँगल जर का 30 डिग्री मेन्शन करायचा असेल मला, तर इनिशियल आर्मवरतून टर्मिनल आर्मपर्यंत प्लस आहे म्हणून अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये मी 30 डिग्री कव्हर करतोय, मी 30 डिग्री कव्हर करणार. ठीक आहे, चलो. सो अल्फा अँगल मी इथे रिप्रेझेंट केला, मी इथे जस्ट मेन्शन करतो दिस इज अल्फा. ओके, वाटल्यास मी इथे ॲरो पण देतो की या सेन्समध्ये रोटेट झालेला आहे. आता मला बीटा अँगल रिप्रेझेंट करायचा आहे सेम डायग्राममध्ये. पहा काय,
ओके, हा तर इनिशियल आर्म आहे. पण मायनस साईन काय इंडिकेट करतं? मायनस साईन काय इंडिकेट करतं की रोटेशन शुड बी क्लॉकवाईज. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं असेल ना, अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर प्लस साईन, आणि क्लॉकवाईज जर का रोटेशन असेल तर आपण निगेटिव्ह साईन यूज करत असतो. ओके, सो मायनस साईन यूज केलेला आहे, दॅट मीन्स दिस अँगल बीटा जो अँगल आहे ना तो क्लॉकवाईज रोटेट करून आलेला आहे. तर ठीक आहे, इनिशियल आर्म किती रोटेट करायचं पहा, -330 डिग्री रोटेट करायचं. ओके ठीक आहे, चलो क्लॉकवाईज असं असतं. ओके, सो 90 डिग्री रोटेट केला आम्ही. ठीक आहे, चलो 180 केला. ओके, किती रे 270 केलेला आहे आत्तापर्यंत आपण. ओके, पण आपल्याला 330 करायचं आहे ना. आता बघा 270 हा अँगल 60 आहे ना. ठीक आहे, हा अँगल 60 आहे. तर नीट पाहाल तुम्ही. ओके, हा कंप्लीट असा रोटेट केला तर 360 रोटेशन होतं. पण जर का मी इथून बस इथेपर्यंतच रोटेट केला तर 360 -30 कमी रोटेट केला ना, म्हणजे 330 डिग्री रोटेट होऊन जातं. पण जर का क्लॉकवाईज रोटेट केला, सो निगेटिव्ह साईन मेन्शन केला मी तो तिथे. म्हणजे हा जो बीटा अँगल आहे ना, बीटा अँगल, ओके, 90 + 90 + 90 270 प्लस दिस इज 60, 270 + 60 दॅट इज 330, आणि क्लॉकवाईज सेन्समध्ये रोटेशन असल्यामुळे इथे निगेटिव्ह साईन. सो हा अँगल आहे अल्फा. ठीक आहे, हा अँगल आहे बीटा. मग तुम्ही पहा बरं, अल्फाचा इनिशियल आर्म हा आहे, अल्फाचा टर्मिनल आर्म हा आहे. ओके, बीटाचा इनिशियल आर्म हाच आहे, पण बीटाचा टर्मिनल आर्म पण हाच आहे ना. दॅट मीन्स दिस टू अँगल्स आर को-टर्मिनल अँगल्स हिअर. ओके, को-टर्मिनल अँगल वरती डिपेंड करणारा एक क्वेश्चन आपण इथे डिस्कस करूया. क्वेश्चन पाहून घ्यायला आधी. आयडेंटिफाय पेअर ऑफ को-टर्मिनल अँगल्स. को-टर्मिनल अँगल्स आपल्याला पेअर आयडेंटिफाय करायचा इथे. आपल्याला कंडिशन एकच माहिती आहे की को-टर्मिनल अँगल्स असण्यासाठी, ओके, को-टर्मिनल अँगल्स असण्यासाठी डिफरन्स ऑफ अँगल इट शुड बी मल्टिपल ऑफ 360. तर मी काय करतोय पहा, डिफरन्स करतोय, दॅट इज 390 - 40. हा डिफरन्स जर का पाहाल तर हा 350 येईल. 350 इट इज नॉट अ मल्टिपल ऑफ 360. ओके, सो फर्स्ट ऑप्शन डेफिनेटली रॉंग असणार. सेकंड ऑप्शन पाहाल रे, 450 -90 करणार मी, 450 -90 करणार. 450 -90 जर का तुम्ही कराल ना तर हे तुम्हाला 360 मिळून जाईल. अँड 360 कॅन बी रिटन ॲज 360 × 1. सो डिफरन्स ऑफ दीज टू अँगल्स इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. दॅट मीन्स दिस इज अ पेअर ऑफ को-टर्मिनल अँगल्स. या दोन अँगलला मी को-टर्मिनल अँगल्स बोलू शकतो. ठीक आहे, मी थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन पण जस्ट चेक करतोय पहा. डिफरन्स करूया आपण. 300 - दिस 40 दॅट इज इक्वल टू 260. पहा, आपल्याला अँगलचा जो डिफरन्स आहे ना 360च्या मल्टिपलमध्ये पाहिजे. 260 हा 360चा मल्टिपल नाही आहे. ओके, सो मी रॉंग करतोय जस्ट. आणि फायनली पहा 750 -50 दॅट इज इक्वल टू 700. तर 700 हा परत 360चा मल्टिपल नाही आहे. 360 × 1 360 मेन्शन करतोय. 360 × 2 इज 720. 700 नाहीच येऊ शकत. ओके, 1 नंतर तर 2 इंटिग्रल मल्टिपल असल्यामुळे 1 नंतर मी 2च करणार. ओके, सो 360 × 2 720 बनेल. सो 700 तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 हे पॉसिबल नाही आहे. सो दॅट मीन्स करेक्ट ऑप्शन आपला हा ऑप्शन नंबर 2 दॅट इज बी ऑप्शन असणार आहे. सो दिस इज द पेअर ऑफ को-टर्मिनल अँगल्स. पाहिजे तर आपण हे ड्रॉ करूया. आता पहा काय, आता 90 डिग्री अँगल मला इथे डिफाईन करायचा आहे. ओके, आता ज्यावेळेस असं क्वेश्चन दिलं असणार आहे, हा क्वेश्चन दिला असताना आपल्याला बाय डिफॉल्ट असं ॲज्युम करायचं असतं की हे जे काही अँगल्स आहेत ना, अँगल्स इन अ स्टँडर्ड फॉर्म असं आपल्याला इमॅजिन करायचं असतं. अँगल्स इन अ स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय पहा, की असे अँगल ज्यांचा इनिशियल आर्म काय आहे, एक्स डायरेक्शनमध्ये आहे किंवा एक्स ॲक्सिस आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. सो हा व्हर्टेक्स असला पाहिजे. आता 90 डिग्री अँगल डिफाईन करण्यासाठी मी काय करेन पहा, इनिशियल आर्मला 90 डिग्री रोटेट करेन. सो हा आपला तो अँगल येईल. सो दिस इज फॉर एक्झाम्पल ए, दिस इज बी अँड दिस इज बी. तर OA इज द इनिशियल आर्म, OB इज द टर्मिनल आर्म. ओके, ठीक. आता 450 डिग्री हा जर का अँगल आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल ना, 450 म्हणजे काय असतं माहिती का पहा, 450ला मी 90 × 5 लिहू शकतो. 90 × 5 कराल तर 450 होईल ना. तर 450 अँगल कसा रिप्रेझेंट करतोय पहा काय, 90 × 1, 90 × 2, 90 × 3, 90 × 4, 90 × 5 म्हणजे परत इथेच आला ना. सो हाच इनिशियल आर्म आहे, हाच टर्मिनल आर्म आहे. सो तोच तर अँगल येतो. सो 450 अँगल हा असा असणार.
ओके, दिस इज 450 डिग्री अँगल. सो हे असे अँगल आहेत ज्यांचा की इनिशियल आर्म ॲज वेल ॲज टर्मिनल आर्म हे एक्झॅक्टली सेम आहेत. सो दिस इज अ पेअर ऑफ को टर्मिनल अँगल्स हिअर. क्वेश्चन नंबर 1 पाहाल फ्रॉम एक्सरसाइज 1.1. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. म्हणजे को टर्मिनल अँगल्स आहेत की नाही आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. तर पाहाल आपल्याला बेसिक माहिती को टर्मिनल अँगल म्हणजे काय, डिफरन्स करायचा. डिफरन्स शुड बी मल्टिपल ऑफ 360. ओके, आता डिफरन्स करते मी काय करेन पहा, फर्स्ट अँगल आहे 210, त्यानंतर मी मायनस करेन, मायनस सेकंड अँगल पहा किती आहे, मायनस ऑफ 150 इयर. ओके, सो डिफरन्स करायचा अँगलचा, फर्स्ट अँगल मायनस सेकंड अँगल करणार मी इथे डायरेक्टली. सो मायनस मायनस बनेल प्लस, सो 210 प्लस इज 150, इट बिकम्स 360. And 360 can be written as 360 into 1 here. That means this is difference is an integral multiple of 360. That means this is a coterminal angle pair. हा coterminal angle चा pair असणार. ओके, आता सेकंड पहा बरं, डिफरन्स करायचं डायरेक्टली. ओके, सो 360 मायनस ऑफ सेकंड अँगल काय आहे तर -30 आहे. सो 360 मायनस मायनस काय बनेल, प्लस बनेल. सो हा बनेल 360 प्लस दिस इज 30, दॅट इज इक्वल टू 390 बनेल तो. ओके, आता 390 हा 360च्या मल्टिपलमध्ये लिहू शकतो का, नाही लिहू शकत ना. 360 इंटू 1 बेसिकली दिस 360 आणि 360 इंटू 2 कराल ना डायरेक्टली तो 720 होतो, पण 390 बनूच नाही शकत. तर हा को टर्मिनल अँगलचा पेअर नाही आहे. ओके, आता 3 नंबर पाहाल, -180 अँड 540. आता मी काय करतोय पहा, फर्स्ट अँगल ओके मायनस ऑफ सेकंड अँगल. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही हे सबस्ट्रॅक्शन कराल ना रे, ओके, तर हे तुम्हाला येईल मायनस ऑफ 720. तुम्ही करून पाहाल हा -720 येईल. आता 720ला आपण 360 इंटू 2 लिहू शकतो. ओके, म्हणजे मी -720ला काय करतोय माहिती का, 360 इंटू -2 लिहितोय. 360 इंटू 2 720, पण मायनस साईन राहणारच आहे. सो दिस इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. दॅट मीन्स हा जो पेअर आहे, सो दिस पेअर रिप्रेझेंट्स को टर्मिनल अँगल. क्वेश्चन 4 पहा, परत या दोघांचा डिफरन्स करणार आपण. ओके, सो फर्स्ट अँगल इज -405 मायनस ऑफ सेकंड अँगल पहा 675, हा आपला सेकंड अँगल आहे. करून पहा तुम्ही सबस्ट्रॅक्शन. ओके, मायनस साईन तर तुम्ही कॉमन कराल ना, मायनस साईन कॉमन. सो 405, ओके 405 प्लस 675 असंच कराल ना. सो दिस इज मायनस ऑफ, हे जर का ॲडिशन कराल ना तर हा 1080 होतो. ॲडिशन काय होतो, 1080. काय करायचं माहिती का, 5 आधी ॲड करायचा, 680 बनतो, मग त्याच्यानंतर 400 ॲड करा. थोडीशी कॅल्क्युलेशन ओरली करायची असेल तर मी जस्ट प्रोसिजर सांगतोय पहा. हे तुम्ही डायरेक्टली 405 ओके 675 हे असं लिहून डायरेक्टली कॅल्क्युलेट न करू. काय करायचं सांगतो पहा, असा विचार करायचा, मनात असा विचार करायचा. काय, बरेचसे जण ऑलरेडी याच्याशी फॅमिलियर असतील, ते करत पण असतील कदाचित. तर पहा काय करतोय मी, 675 ओके प्लस 405 करायचं आहे ना आपल्याला, प्लस 405 करायचं आहे ना. तर मी काय करतोय माहिती का, मी 675 प्लस 5 प्लस 400 असा मी विचार करतोय. जस्ट मी हा 5 बस याला देऊन टाकतोय. तर हा काय बनेल रे, 680 बनेल ना, प्लस 400 करेल ना. आता यानंतर पण जर का क्लिअर नसेल तर तुम्ही असं करा, 680ला मी 600 प्लस 80 प्लस 400 ॲज्युम करेन ना. 600 प्लस 400 1000 प्लस 80 इज 1080. सो मायनस ऑफ 1080. तर हा जो प्रोसेस आहे ना, हा प्रोसेस फार फास्ट विचार करायला लागतो तुम्हाला मनामध्ये. म्हणजे काय करतो मी पहा, 5 ॲड करा 680 झाला, 680 मध्ये 400 ॲड करा, डायरेक्टली 1080. ओके, तर हा एक ऑप्शन आहे. जस्ट फॅमिलियर व्हाल हळूहळू तुम्ही पण त्याला. क्वेश्चन नंबर 5 पहा, आपल्याला ओळखायचं, सॉरी आता -1080ला ओके मी असं लिहू शकतो पहा, मायनस ऑफ 3 इंटू 360. -3 इंटू 360 कराल ना तर तो -1080 हा असा बनत असतो. व्हेरीफाय करा पहा. असं जे केलेलं आहे ना आपण, तो पण मी ओरली सांगतोय तुम्हाला कसं करायचं. ओके, ओरली करायचं म्हणजे काय, ओरली करतेवेळी पण काहीतरी विचार करालच ना तुम्ही. मग जो तुम्ही विचार कराल ना, मी ते इथे मेन्शन करतोय. ओके, 360 इंटू 3 करायचं ना मला. तर मी काय करेन पहा, 300 प्लस 60, 360ला मी 300 प्लस 60 मेन्शन करतोय, इंटू 3 मेन्शन करतोय.
300 into 3 is nothing but 900 here plus 60 into 3 it is 180 here. ओके, यालाच पुढे मी काय करतोय 900 प्लस 180 ला मी 100 प्लस 80 असं मेन्शन करतोय. सो 900 प्लस 100 1080 हा असा बनतो. ओके, जरी तुम्हाला हे लेंदी वाटेल ना रे, हे ओरली होत असतं. हा विचार फार फास्ट करायचा असतो तुम्हाला. ओके, 360 इंटू 3 कराल ना, 360 इंटू 3. ओके, 300 प्लस 60 इंटू 3 हे फार फास्ट प्रोसेस तुम्हाला करायला लागतं मनामध्ये. सो ओरली होऊ शकतो ते. तर बघा क्वेश्चन 5. सो कंक्लूड काय करतोय आपण, कंक्लूड काय करतोय, दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. दॅट मीन्स दिस इज अ को टर्मिनल अँगल पेअर हिअर. आता 5 पाहाल, डिफरन्स करूया आपण. 860 मायनस ऑफ 580 या दोघांचा डायरेक्टली तो आपल्याला डिफरन्स करायचा आहे. ओके, आता हा डिफरन्स पण ओरली आता मी कसं करतो पहा, मी बोलतो इथे डायरेक्टली आन्सर 280. हा आन्सर आहे 280. तर काय करायचं, सिंपल 860. ओके, 860 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 580. ओके, 580 हे मला तिथून मायनस करायचं आहे. आता मी करतोय काय मनामध्ये, 860 ओके मायनस ऑफ 860 मधून मी काय करतोय, तर मी 600 मायनस करतोय, पण मी प्लस 20 करतोय. असं का केलं, कारण की -600 प्लस 20 इज -580. ओके, 860 मधून 600 मायनस केलं तर माहिती आपल्याला ऑटोमॅटिकली 260 बनतं, प्लस दिस इज 20 दॅट इज इक्वल टू 280 हिअर. तर तुम्ही हे असं प्रोसीड करू शकता पहा ओरली. ओके, तर this is not integral multiple of 360, so this is not a coterminal angle pair here. आणि फायनली पहा, या दोघांचा डिफरन्स करायचा आहे मला. फर्स्ट अँगल दॅट इज 900 मायनस सेकंड अँगल इज -900 हिअर. सो हा किती बनतो पहा, मायनस मायनस प्लस बनतो आणि हा 1800 बनतो. किती बनतो तो 1800. आपल्याला हे क्रॉस चेक करायचं. 1800 ला मी 360च्या मल्टिपलमध्ये काही लिहू शकतो का, तर 360च्या मल्टिपलमध्ये काही लिहू शकतो का, म्हणजे काय करणार आपण, 1800 ला 360 डिवाइड करणार. हे पहा 0 कॅन्सल. ओके, सो इथे 18 करतोय मी, इथे 18 हाफ केला 18 आणि इथे करतोय मी 19. तर पहा 18 1 18 5 90 बनेल. ओके, सो डिवाइड होऊ शकतं. ते किती डिव्हिजन आहे 5. याचाच अर्थ काय, 1800 ला मी 360 इंटू 5 हे असं मेन्शन करू शकतो. दॅट मीन्स दिस इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. दॅट मीन्स दिस रिप्रेझेंट्स को टर्मिनल अँगल पेअर हिअर. तर पाल मुलांनो, हे जे काही आपण कॅल्क्युलेशन इथे आत्ता केले होते, ओके, थोडंसं अप्रोच डिफरंट होता. पण ओरली जर का कॅल्क्युलेशन करायचे असेल ना रे आपल्याला, तर हा अप्रोच तुम्हाला खरंच खूप जास्त हेल्प करून देईल. एंट्रन्सचं रिक्वायरमेंट काय असतं पहा, की एखाद क्वेश्चन फार कमी टाईममध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. सो कॅल्क्युलेशनमध्ये आपण खूप जास्त टाईम इन्व्हेस्ट नाही करू शकत. तर मी तुम्हाला सजेस्ट करतोय या अप्रोचला थोडंफार तुम्ही फॅमिलियर व्हाल, हळूहळू फॅमिलियर होऊया आपण. ओके, भरपूर वेळेस आपण अशा कॅल्क्युलेशन्सची प्रॅक्टिस करूया, सो दॅट एक स्टेज येईल कधीतरी नाही का, की आपल्याला हे कॅल्क्युलेशन सर्व ओरली जमायला लागतील. हे कॅल्क्युलेशन, हे जे काही नंबर्स होते आत्ताचे, फार सिम्पल नंबर्स होते ॲक्च्युली. खूप कॉम्प्लिकेटेड जरी नंबर्स असतील ना रे, तरी या अप्रोचने आपण ओरली कॅल्क्युलेशन करू शकतो. जस्ट फर्स्ट डे होता म्हणून मी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असे काही नंबर्स इंट्रोड्यूस नव्हते केलेले, एकदम सिम्पल नंबर्स होते. मला तरी असं वाटतं बा मुलांना, की तुम्ही या अप्रोचची थोडीफार तुम्ही प्रॅक्टिस घरी पण केली पाहिजे. ओके, नाव विल स्टडी सिस्टम्स फॉर मेजरमेंट ऑफ अँगल. म्हणजे अँगल मेजर करण्यासाठी जे सिस्टम्स डिफाईन केल्या गेल्या आहेत ना, त्यांचा आपण आता इथे थोडंसं स्टडी करूया. सो फर्स्ट सिस्टम इज अ सेक्साडेसिमल सिस्टम, ज्याला की आपण डिग्री सिस्टम बोलतो. आणि जो सेकंड सिस्टम आहे ना, ज्याला की रेडियन सिस्टम बोलतोय आपण, तर हा आधी आपण व्यवस्थित डिग्री सिस्टम आधी स्टडी करून घेऊया, त्यानंतर आपण स्विच करूया रेडियन सिस्टमवरती. ओके, सो डेफिनेशन पाहाल इथे, वन रोटेशन अँगल. ओके, तर पहा हे वन रोटेशन अँगल आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. ओके, वन रोटेशन अँगल इट इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स. सो कम्प्लीट रोटेशन अँगल हा 360 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा. पहा बरं, सो अशी मी कट करतोय. ओके, सो फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, 4 5 6 7 8 9 10 हा 90 नंबरचा पार्ट असेल. ओके, 91 92 93 हा 180 नंबरचा पार्ट असेल. सो असंच आपण पार्ट करत जाईल. ओके, सो या एका क्वाड्रंटमध्ये 90 पार्ट्स, परत इथे 90 पार्ट्स, इथे 90 पार्ट्स, इथे 90 पार्ट्स. सो टोटल कम्प्लीट रोटेशन अँगल, वन रोटेशन अँगल इट इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स. आणि प्रत्येक पार्टला आपण काय बोलणार माहिती का, प्रत्येक पार्टला आपण डिग्री बोलणार, 1 डिग्री बोलणार.
सो टोटल जर का 360 पार्ट्स केले असतील आणि प्रत्येक पार्ट जर का 1 डिग्री असेल ना, म्हणूनच देअरफॉर कंप्लीट रोटेशन अँगल इज 360 डिग्री. ओके, कारण की 360 पार्ट जर का कराल अँड ईच पार्ट इज कॉल्ड इज 1 डिग्री, दॅट मीन्स हा कंप्लीट जो आहे ना तर त्याला आपण 360 डिग्री बोलायला लागेल. ओके, तर पाहाल इथे मी एक प्रोट्रॅक्टर डिफाईन केला आहे. ओके, तर मला करायचं काय आहे पहा, हा जो ग्रीन मार्करने मी इंडिकेट केला आहे ना, हा अँगल मला मेजर करायचा आहे. हा 1 डिग्रीचा लाईन आहे, हा 1 डिग्रीचा लाईन, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 5 डिग्री, 7, 8, 9. इथे तर ऍक्च्युअली 90 डिग्रीवाला लाईन असतो ना, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ना रे हा जो अँगल आहे ना, हा अँगल हा 1 डिग्री नाही आहे. 1 डिग्रीचा लाईन ऍक्च्युअल मध्ये असं कुठेतरी फार इथे कुठेतरी जवळ असला पाहिजे. ओके, पण जर का मी तसं ड्रॉ करेन ना रे, तर हे समजणे फार कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, कारण की एकदम छोट्याशा जागी खूप साऱ्या लाईन्स ड्रॉ करायला लागतील मला. ओके, सो तुम्ही असं समजा की मी हे एनलार्ज करून ड्रॉ केलेला आहे. सो हा जो काही अँगल आहे ना, ग्रीन मार्करने मी इंडिकेट केलेला, तो अँगल मला इथे मेजर करायचा आहे. तर तुम्ही सांगा बरं, प्रोट्रॅक्टर यूज करून 1 डिग्रीपेक्षा कमी अँगल आपण मेजर नाही करू शकत. म्हणजे हा जो ग्रीन मार्करने इंडिकेट केलेला आहे ना, ओके, हा अँगल मी ऍक्च्युअली मेजर करूच नाही शकत बाय युजिंग प्रोट्रॅक्टर हिअर. या अँगलला तुम्ही काय बोलणार, याला तुम्ही 3 डिग्री बोलणार का? नाही ना, 3 डिग्री तर ऍक्च्युअलमध्ये हा असा आहे ना, हा 3 डिग्री आहे ना. ओके, ठीक आहे. या अँगलला तुम्ही 4 डिग्री बोलणार का? या ग्रीन अँगलला तुम्ही 4 डिग्री बोलणार का? नाही, 4 डिग्री तर माहिती आहे आपल्याला, हा असा आहे एक्झॅक्टली. ओके, मग आता तुम्ही काही जण बोलाल फॉर एक्झाम्पल 3.2 डिग्री आहे, 3.2 डिग्री, पण तो 0.2 डिग्री कुठून आला, कोणत्या बेसिसवरती 3.2 बोलतोय आपण? एक्झॅक्टली आपण प्रोट्रॅक्टर यूज करून तो अँगल मेजर करूच नाही शकत. तर सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या की प्रोट्रॅक्टर यूज करून आपण 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री म्हणजे 1च्या मल्टिपल मधला अँगल मेजर करू शकतो. ओके, म्हणजे आपण 41.3 डिग्री हा अँगल मेजर करू नाही शकत बाय युजिंग प्रोट्रॅक्टर. याला लिस्ट काउंट बोलतात बरं, लिस्ट काउंट. तर इथे मी मेन्शन करतोय पहा, लिस्ट काउंट. ओके, लिस्ट काउंट फॉर दिस प्रोट्रॅक्टर इज 1 डिग्री. आपण जो प्रोट्रॅक्टर यूज करतो ना रे, तर 1 डिग्रीपेक्षा कमी अँगल आपण तिथे मेजर नाही करू शकत. सो लिस्ट काउंट, इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट म्हणजे काय की मिनिमम किती अँगल मेजर करू शकतो, मिनिमम किती अँगल तो मेजर करू शकतो, दॅट इज नथिंग बट लिस्ट काउंट हिअर. ओके, तर पहा लिस्ट काउंटला आणखीन थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया आपण. तर आपण इथे एक एक्सपेरिमेंट करूया. पहा, एक पर्सन आहे जो की एका वेइंग मशीनवरती आहे. ओके, तर पर्सनचा मास वेइंग मशीन 60 किलोग्राम असं जर का सध्या दाखवत असेल. आता मी काय करतोय पहा, थोडंसं एक्सपेरिमेंट करण्यासाठी मी थोडंसं मास इथे ऍड करतोय. म्हणजे काय, काही पण मी इथे टाकू शकतो, काहीतरी मटेरियल टाकतो इथे. ऑलवेज तुम्ही असं समजा की इथे एक पॅन ठेवलेला आहे मी. ओके, आणि त्याच्यावरती मी थोडंसं पाणी टाकतोय, वॉटर टाकतोय. मग याने काय होईल पहा, वेइंग मशीन तर आता 60 पेक्षा थोडंसं जास्त वेट दाखवायला लागेल. पण झालं काय, थोडंसं नीट पहा. काय, ॲज्युम दॅट दिस इज वेटलेस पॅन, म्हणजे त्याला वेटच नाही, मासच नाही असं ॲज्युम करायचं. सध्या मी काय केलं, थोडंसं पाणी टाकलं इथे. जस मार्कर चेंज करतो मी, पहा इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ओके, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि झालं असं की थोडंसं पाणी टाकून पण हा वेइंग मशीन परत 60 kg दाखवतोय. होऊ शकतं असं. आणखीन थोडंसं पाणी टाकतोय मी. आता आणखीन थोडंसं पाणी टाकल्यानंतर आता काय झालं रे की वेइंग मशीन 60.1 kg. ओके, 60.1 kg असा मास दाखवतोय. याचा अर्थ काय पहा की हा जो वेइंग मशीन आहे ना, तर तो 0, हे पहा 60 वरतून 60.1 झाला. डिफरन्स पाहिलं तर 0.1 kg आहे. डिफरन्स इज 0.1 kg. याचा असा मिनिंग आहे की हा वेइंग मशीन 0.1 kg पेक्षा कमी वाला मास मेजर नाही करू शकत, असा याचा मिनिंग आहे. सो लिस्ट काउंट फॉर दिस वेइंग मशीन इट इज 0.1 kg. ओके, म्हणजे जर का तुम्हाला रीडिंग बदलायची असेल ना मासची, तर तुम्हाला मिनिमम 0.1 kg मास तिथे टाकायलाच लागेल, त्याच्यानंतरच ती रीडिंग चेंज होईल. म्हणजे पहा, जो आधीचा एक्सपेरिमेंट होता ना, म्हणजे आधीचा इंटरमिडिएट स्टेज होता ना आपला, की थोडंसं पाणी टाकलं होतं तरी पण मास 60 kg दाखवायचा. ॲक्च्युअलमध्ये मास समजा 60.4 kg झाला असेल, असं होऊ शकतं ना. 60.04 kg असं ॲक्च्युअल मास तिथे झाला असेल, असं होऊ शकतं. पण हा जो वेइंग मशीन आहे तर तो 0.04 हे आयडेंटिफायच नाही करत.
सो लिस्ट काउंट त्याचं 0.4 असल्यामुळे 0.04 इतका मास तो आयडेंटिफाय नाही करत. तर जरी ॲक्च्युअल इथे जो मास आहे तो 60.04 kg जरी असेल तरी तो दाखवेल 60 kgs दाखवेल फक्त. ओके, याला बोलतोय आपण लिस्ट काउंट. तर मग आता तुम्ही सांगा, एक वेइंग मशीन अशी रीडिंग दाखवते आणि जी दुसरी वेइंग मशीन असेल, समजा आता मी वेइंग मशीन चेंज केलं, थोडंसं पाणी टाकल्यानंतर मला 60.04 kg असं पण दाखवत आहे रीडिंग. ओके, आणखीन थोडंसं पाणी टाकल्यानंतर मला दाखवत आहे 60 फॉर एक्झाम्पल 08 kg दाखवतं. थोडंसं आणखीन एक्स्ट्रा पाणी टाकल्यानंतर, आणखीन पाणी टाकल्यानंतर 60.1 kg असं पण रीडिंग दाखवतं. मग तुम्ही सांगा बरं कोणता वेइंग मशीन चांगला असेल? डेफिनेटली हा वेइंग मशीन चांगला असेल ना, कारण की या वेइंग मशीनचं लिस्ट काउंट कमी आहे, लिस्ट काउंट याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे कमीतली कमी गोष्ट पण ही मेजर करत आहे. सो डेफिनेटली ही वाली वेइंग मशीन चांगली आहे. मग प्रॉब्लेम आपल्याला तोच होतो इथे. प्रोट्रॅक्टर जर का यूज कराल ना, तर एक तर 1 डिग्री मेजर होतो, 2 डिग्री होतो, 3 डिग्री होतो, 3 डिग्रीवरून डायरेक्टली 4 डिग्री होतो. 3.2 डिग्री हा मेजर होऊ नाही शकत बाय युझिंग प्रोट्रॅक्टर. ओके, तर पहा आता सिस्टम आपण ज्यावेळेस डिफाईन करतोय ना, अँगल मेजरमेंटसाठी हा डिग्री सिस्टम ज्यावेळेस आपण डिफाईन करतोय, तर हे तर आतापर्यंत आपण यूज केलेलं आहे 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. याच्या व्यतिरिक्त आणखीन पण डिव्हिजन्स असतात इथे, याच्या व्यतिरिक्त आणखीन डिव्हिजन असतात. आता मी ते डिव्हिजन्स इथे मेन्शन करतो, पहा काय नीट. इच डिग्री इट इज डिवायडेड इंटू 60 पार्ट्स सेकंड, म्हणजे प्रत्येक डिग्री ना 60 पार्ट्समध्ये परत डिवाइड केले जातात. अशा आता मी 60 लाईन्स इथे ड्रॉ नाही करू शकत, पण तुम्ही हे समजून घ्या प्लीज की एक डिग्री ना 60 पार्ट्समध्ये असे डिवाइड केले जातात. 1 2 3 4 5 6 असे 60 पार्ट्समध्ये ते डिवाइड केले जातात. म्हणजे ॲज्युम करा की जर का हा 1 डिग्री असेल, ॲज्युम करा की हा 0 डिग्री, दिस इज 1 डिग्री. ओके, या 1 डिग्रीचे 60 पार्ट्स केले जातात, असे 60 पार्ट्स केले जातात. 60 इच पार्ट इज कॉल्ड एज 1 मिनिट. ओके, प्रत्येक पार्टला आपण काय बोलतोय? 1 मिनिट बोलतोय. आता याच्याने काय होईल मी तुम्हाला सांगतो, नीट पहा काय. ओके, सो इच पार्ट इज कॉल्ड एज 1 मिनिट. ओके, 1 मिनिट, मिनिटचं सिम्बॉल जस्ट 1 डॅश करायचा असतो तिथे 1 मिनिट. ओके, ठीक आहे. तर मग तुम्ही सांगा बरं, जर का 60 पार्ट्स केले असतील ना, असे 60 पार्ट्स केले असतील ना, दॅट मीन्स 60 मिनिट्स मीन्स 1 डिग्री. सिंपल आहे, 60 मिनिट्स मीन्स 1 डिग्री. क्लिअर आहे. आता तुम्ही बोलाल असं का केलं असेल, असं का केलं असेल? तर मिनिमम गोष्ट, कमी गोष्ट मेजर करण्यासाठी हे आपल्याला असं करायला लागतं. पहा मी ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. जर का प्रत्येक डिग्री, हे पहा 3 डिग्रीवरून 4 डिग्री, प्रत्येक डिग्री जर का 60 पार्ट्समध्ये मी डिवाइड केलं असतं, म्हणजे काय केलं असतं माहिती का रे, इथे पण मी 60 पार्ट्स केले असते. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं 60 पार्ट्स डिवाइड केले. ओके, आता हे इझी बनेल. पहा मला हा अँगल मेजर करणे मला आता इझी बनायला लागेल. कसं इझी बनायला लागेल माहिती का? 1 डिग्री, 2 डिग्री, ओके 3 डिग्री तर झालाय, 3 डिग्री कंप्लीट झालाय. तर मी काय बोलतोय माहिती का, हा जो अँगल आहे ना, अँगल अल्फा बोलतो मी याला. ओके, हा अँगल जो आहे ना, तर तो 3 डिग्री आहे. किती आहे? 3 डिग्री आहे. आणि 3 डिग्री नंतर काय करेन पहा मी, 1 2 3 4, हा 4 वरती आहे. तर मी काय बोलेन, 3 डिग्री प्लस 4 मिनिट्स असं मी तिथे मेन्शन करेन. म्हणजे तो अँगल मला व्यवस्थित थोडासा मेजर करायला येईल. सो लिस्ट काउंट कमी करण्यासाठी आपण बेसिकली हा जो सिस्टम आहे डिग्री सिस्टममध्ये मिनिट्स आणि सेकंड्स या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या आहेत. हे प्रोट्रॅक्टरवरती ड्रॉ नाही होऊ शकत, कारण की एक डिग्रीज फार कमी असतो. त्यात जर का 60 लाईन्स काढल्या ना, ते आपण पाहू पण नाही शकत व्यवस्थित. पण तुम्ही हे समजून घ्या की हे सिस्टम जो आहे डिग्रीचा सिस्टम, ओके, त्याच्यामध्ये हे असे डिफाईन केलेल्या गोष्टी आहेत. आता पहा, आता असा प्रॉब्लेम होऊ शकतो का? पहा काय मी काय करतोय, पहा नीट पहा. 0 डिग्री, दिस इज 1 डिग्री. ठीक आहे, हा कम्प्लीट 1 डिग्री आहे. हे पहा, हे खूप मोठा आहे बरं. ॲक्च्युअलमध्ये 1 डिग्री फार कमी असतो, पण तो मी ड्रॉ नाही करू शकत. मी एनलार्ज करून ड्रॉ केला असं तुम्ही समजा. सो 0 डिग्री, 1 डिग्री. सो 1 डिग्रीला मी 60 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. अँड each and every part is called as minute ना. सो 1 मिनिट, दिस 2 मिनिट, दिस 3 मिनिट, 4 मिनिट, 5 6 7 8 9 10 असं होऊन 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री. 60 मिनिट्स म्हणजे काय होईल? 1 डिग्री होईल. ठीक आहे, चलो ओके. आता काय पहा, आता मी तुम्हाला आणखीन एक अँगल देतोय. पहा नीट पहा, हा अँगल तुम्हाला समजत आहे का काय करतोय मी? एका डिग्रीमध्ये 60 पार्ट्स आहेत ना,
त्यातला हा जो एक पार्ट आहे ना, हा इथून इथे म्हणजे 1 मिनिट, बरं 1 मिनिट फार कमी येतो ऍक्च्युली, त्याच्या पण मी एक्झॅक्टली मधातून, ओके, त्याच्या पण मधातून मी आणखीन एक लाईन ड्रॉ करतोय आणि मी आता असं बोलतोय की अरे मला हा अँगल मेजर करायचा आहे, मला हा अँगल मेजर करायचा आहे. आता सांगा बरं, फक्त डिग्री आणि मिनिट यूज करून हा अँगल आपण मेजर करू शकतो का? ओके, ट्राय करूया. हा अँगल ना 1 डिग्री इथे आहे, अरे 1 डिग्रीपेक्षा कमीच अँगल आहे तो, मग मी काय बोलेन 0 डिग्री बोलेन. ठीक आहे, चलो 0 डिग्री प्लस 0 डिग्री. ठीक आहे, चलो 1 मिनिट 2 मिनिट, ओके, प्लस 2 मिनिट्स, पहा ना 1 मिनिट 2 मिनिट बोलेन. आता हा अँगल 0 डिग्री प्लस 2 मिनिट आहे की 0 डिग्री प्लस 3 मिनिट आहे, 0 डिग्री प्लस 2 मिनिट आहे की 0 डिग्री प्लस 3 मिनिट आहे. तुम्हाला समजत असेल ना की 2 पण नाहीये 3 पण नाहीये, 2 आणि 3च्या कुठेतरी मधात आहे तो. मग त्याला तुम्ही 2.4 मिनिट बोलणार का? नाही बोलू शकत ना, एक्झॅक्टली मधात कुठे आहे हे पण तर माहिती नाही आपल्याला. आता मग काय करायला लागेल मी तुम्हाला सांगतो पहा. 2 मिनिट आणि 3 मिनिट मध्ये परत 60 डिव्हिजन्स केल्या गेल्या. 1 2 3 4 5 6 7 असे खूप सारे डिव्हिजन, 60 डिव्हिजन्स केल्या गेल्या. मग मी काय मेन्शन करतो माहिती का, 60 डिव्हिजन्स केल्या गेल्या इथे. ओके, इच डिव्हिजन इज कॉल्ड एज सेकंड. सो पहा बरं जरा, कम्प्लीट 60 सेकंड झाले ना हे. पहा 1 मिनिटचा अँगल हा आहे. ओके, त्याच्यामध्ये 60 जर का डिव्हिजन तुम्ही करत असाल ना, प्रत्येक डिव्हिजनला म्हणजे प्रत्येक एकदम छोटा अँगल हा जो आहे ना, एकदम छोटा अँगल, ओके, एकदम छोटावाला अँगल हा दॅट इज 1 सेकंड. सो असे टोटल 60 सेकंड्स म्हणजे 1 मिनिट, 60 सेकंड्स म्हणजे हा 1 मिनिट. ओके, आता तुम्ही बोलाल हे असं कशासाठी केलं? ॲक्युरेसी आणखीन वाढवण्यासाठी आपण हे करतोय ना. पहा ना, आता हा अँगल मेजर करू शकतो का मी? पहा बरं, 0 डिग्री, कारण की 1 डिग्रीपेक्षा कमीच आहे, सो मी 0 डिग्री मेन्शन करतो. ओके, प्लस 2 मिनिट्स, ओके, प्लस 1 2 3 4 5 नंबरवरती आला ना, प्लस 5 सेकंड्स असं मी बोलेन तिथे. याचा अर्थ हा अँगल मी व्यवस्थित रिप्रेझेंट करू शकतो इथे. लिस्ट काउंट कमी करण्यासाठी, म्हणजे कमीतला कमी अँगल, ओके, मेजर करण्यासाठी हे सर्व चेंजेस केलेले असतात. सो याला बोलतोय आपण डिग्री मिनिट सेकंड सिस्टम. मी थोडंसं आता करेक्ट करतो बा, डिग्री सिस्टम बोलण्याऐवजी आपण काय करूया आता, डिग्री, ओके, मिनिट अँड सेकंड सिस्टम. ओके, आता असं बोलूया आपल्याला. बस रिलेशन लक्षात ठेवाल तुम्ही की काय रिलेशन आहे पहा. 1 डिग्री मीन्स, जस्ट असं लिहितोय पहा, 1 डिग्री मीन्स 60 मिनिट्स, बरोबर ना. पहा ना तुम्ही, 1 डिग्री मीन्स 60 पार्ट्स, हे पहा 1 डिग्री मीन्स 60 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं ना. सो 1 डिग्री मीन्स 60 मिनिट्स आणि 60 सेकंड्स म्हणजे 1 मिनिट, किंवा मी याला आधी लिहितोय 1 मिनिट मीन्स 60 सेकंड्स. तर पहा इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स, प्रत्येक डिग्रीला आपण 60 पार्ट्समध्ये कट केलेला आहे. ओके, इच पार्ट इज इक्वल टू 1 मिनिट. ठीक आहे, 1 मिनिट, प्रत्येक मिनिटला परत 60 पार्टमध्ये कन्वर्ट केलं. इच पार्ट इज कॉल्ड एज सेकंड. सो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स हिअर. सो हा जो काही सिस्टम आहे ना रे, जो की आपण आता यूज करेन, त्याला आपण बोलतोय डिग्री मिनिट अँड सेकंड सिस्टम. तर पाल मुलांना, आता आपण काही न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करूया बेस्ड ऑन डिग्री मिनिट अँड सेकंड. ओके, तर पहा मी रिलेशन इथे मेन्शन करून देतोय. पहा आता आपण जे काही शिकलं होतं ना की 1 डिग्री म्हणजे काय असतं, तर 60 मिनिट्स असतात, बरोबर ना. एका डिग्रीला आपण 60 डिव्हिजन्समध्ये कट केलं होतं. ओके, सो 1 डिग्री इट कॅन बी रिटन ॲज 60 मिनिट्स हिअर. ओके, 1 मिनिट, परत एका मिनिटला पण आपण 60 डिव्हिजन्समध्ये कन्वर्ट केलं होतं. ओके, सो 1 मिनिट कॅन बी रिटन ॲज 60 सेकंड्स. ओके, आणि फायनली पहा मी डायरेक्टली डिग्रीला सेकंड्समध्ये कन्वर्ट करतोय. सो 1 डिग्री म्हणजे तर 60 मिनिट्स असतात ना, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. ओके, पण 1 मिनिट म्हणजे परत 60 सेकंड्समध्ये, प्रत्येक मिनिटचं जर का 60 सेकंड्स ऍड होत असेल तर 60 मिनिट्स म्हणजे काय, 60 × 60 सेकंड्स. सो 1 डिग्री कॅन बी रिटन ॲज 60 × 60 सेकंड्स. ठीक आहे, फक्त इतकं जाणून घेणं इतकं सफिशियंट नाहीये. ओके, एंट्रन्स प्रिपेअर करते वेळी तुमचा विचार असा असला पाहिजे, प्रत्येक गोष्ट शिकते वेळी इथून पुढे नाही का, तुम्ही असा विचार केला पाहिजे की आपण ही गोष्ट का शिकतोय. म्हणजे जसं की हे मिनिट सेकंड आपण का शिकतोय आपण. तर आता जस्टिफाय केलं होतं पहा एक्सप्लेनेशनमध्ये की मिनिट आणि सेकंड ज्यावेळेस आपण इंट्रोड्यूस करतो ना, ते कमीतला कमी अँगल आपण मेजर करू शकतो. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे नाही का. म्हणजे मिनिट आणि सेकंड सिस्टम डिफाईन करण्यामागे ॲडव्हान्टेज हाच तर आहे की छोट्यातला छोटा अँगल पण आपण मेजर करू शकतो व्यवस्थित.
स्टील एक डिसएडव्हान्टेज आहे पहा, मी तुम्हाला तो रेडियन सिस्टममध्ये मेन्शन करेन. ओके, म्हणजे डिग्री मिनिट सेकंड सिस्टममध्ये एक आणखीन पण एक कमी आहे, जो की मी तुम्हाला रेडियन सिस्टम ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ना, त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेन. तोपर्यंत तुम्ही तो विचार करू शकता की एक्झॅक्टली मी कोणत्या डिसएडव्हान्टेज बद्दल बोलतोय आता. ठीक आहे, तर आता काही न्यूमेरिकल्स करूया पहा. तर क्वेश्चन पहा काय आहे. एक्सप्रेस दी फॉलोइंग अँगल्स इन डिग्री मिनिट सेकंड सिस्टम. ओके, म्हणजे हा जो डिग्री मधला अँगल आहे ना रे, त्याला आपल्याला डिग्री मिनिट आणि सेकंड सिस्टम मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. तर प्रोसिजर काय आहे पहा. 183.7 डिग्री. ओके, 183.7 डिग्री म्हणजेच काय, 183 प्लस 0.7 डिग्री. पहा ना, 183.7 म्हणजे काय, 183 प्लस 0.7 हे दोघे डिग्रीमध्येच असणार. ओके, डिग्रीचं ऍडिशन सो डिग्रीमध्ये असणार. ओके, नाव पहा मी 183 ला जर मी सेपरेटच लिहितोय. आता आपल्याला एक गोष्ट माहिती पहा, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. ओके, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. पण आपल्याकडे किती आहे माहिती का, आपल्याकडे 0.7 डिग्री, आपल्याकडे ना 0.7 डिग्री आहे. 183 डिग्रीचा जर काही इश्यू नाहीये, हा पॉइंट मध्ये येतोय ना, तर पॉइंट मधल्याला मला कन्वर्ट करायचं आहे मिनिट आणि सेकंड मध्ये. तर मी काय करतोय, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स आहे. ओके, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. सो 0.7 डिग्री. ओके, म्हणजे किती मिनिट्स असतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. एकदम सिंपल वे असणार ना आता इथे. सो 1 into this question mark that is equal to 0.7 into 60 मिनिट्स करायला लागतील ना. म्हणजे एकदम सिंपल गोष्ट ही आहे की 1 डिग्री जर का 60 मिनिट्स असेल ना, सो 0.7 डिग्री मीन्स जस्ट मल्टिप्लाय 0.7 बाय 60 हियर. ओके, सो मिनिटमध्ये. सो डिग्रीला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जस्ट मल्टिप्लाय बाय 60. ओके, आता काय बनेल पहा, आहे 183 प्लस, आता हा जर का तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल किती बनेल पाहत आहे, 42 मिनिट्स बनेल. आता याला लिहितात कसं माहिती का, आता पहा सेकंड्स तर आलाच नाही, सेकंड्सची आणखी गरजच नाही पडली इथे. ओके, तर इथे आन्सर कसं मेन्शन करतोय पहा मी, 183 प्लस 42 मिनिट्स आहे ना, जस्ट इथे 42 मिनिट्स असं मेन्शन करायचं. ओके, 183 डिग्री 42 मिनिट्स असं मेन्शन कराल. सेकंड्स पर्यंत पोहोचलोच नाही आपण, सो 0 सेकंड्स असं मेन्शन केलं तरी चालेल, किंवा काहीच मेन्शन नाही केलं तरी पण काही इश्यू नाहीये. ओके, क्वेश्चन नंबर 2 पहा आता. 245.33 डिग्री. ओके, मी याला असं मेन्शन करतो पहा, 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री. अगेन थोडंसं नीट पाहाला, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स ना. ठीक आहे, 2 डिग्रीज मीन्स 120 मिनिट करायला लागतील ना आपल्याला. 2 डिग्री म्हणजे 120 मिनिट्स ना. काय केलं माहिती का, बेसिकली आपण 1 डिग्रीला 60 जर का बोलत असेल आपण, सो 2 डिग्रीला काय बोलणार, जस्ट मल्टिप्लाय 2 बाय 60 हियर, 120 बनून जाईल. सो वाईल कन्वर्टिंग डिग्रीला जर का मला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओके, वाईल कन्वर्टिंग डिग्रीज इंटू मिनिट, डिग्रीला जर का मला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जस्ट मल्टिप्लाय बाय 60, सिंपल आहे एकदम. सो 245 डिग्री ॲज इट इज मेन्शन करतो, प्लस 0.33 डिग्री. ओके, डिग्रीला मला कन्वर्ट करायचं मिनिटमध्ये, सो मी काय करेन पहा, 0.33 इंटू मी 60 मल्टिप्लाय करेन ना, 60 मल्टिप्लाय करेन आणि मी मिनिट बोलेन. सो वाईल कन्वर्टिंग डिग्री इंटू मिनिट जस्ट मल्टिप्लाइड बाय 60 हियर. ओके, आता मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. सो आता मी काय करतोय पहा, 245 प्लस ओके, हा 0 मी इथे देतोय आधी, मी इथे 3.3 मेन्शन करतोय इंटू 6 मेन्शन करतोय, दॅट इज मिनिट. आता हे मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करून घेऊया आपण. 245 डिग्री प्लस, आता हा जर का मल्टिप्लिकेशन केलं, 6 इंटू 3 8 करतोय मी इथे 1. ओके, अगेन 18 19, सो 19.8 मिनिट बनेल. बरं आहे, 19.8 काय मिनिट बनतोय. आता थोडंसं व्यवस्थित पाहिलं, आता इथे पॉइंट आला आहे. बरं, हे पहा 19 मिनिट नंतर 20 मिनिट्स असतं ना, आपल्याला हे माहिती आहे, कारण की जे डिव्हिजन आपण पाहिले होते ना रे. ओके, एका डिग्रीला आपण 60 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट अप टू 60 मिनिट्स. पण 2 मिनिट नंतर डायरेक्टली 3 मिनिट्स आला होता, पण 2.3 मिनिट वगैरे असं काही मेन्शन नव्हतं, नाही का. तर मग हे 19.8 मिनिटला मी काय करतोय, 245 डिग्रीज प्लस 19.8 मिनिट्स मीन्स काय रे, 19 मिनिट्स प्लस 0.8 मिनिट्स असं मेन्शन करतोय. सिंपल.
आता फायनली काय करूया आपण, 245 डिग्रीज प्लस 19 मिनिट्स प्लस, आता थोडंसं व्यवस्थित पहा ना इथे, 1 मिनिट मीन्स 60 सेकंड्स. 1 मिनिट 60 सेकंड्स आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. दॅट मीन्स 0.8 मिनिट मीन्स 0.8 इंटू 60 सेकंड्स. इझी आहे ना. मिनिटला सेकंड करायचं असेल पहा, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स असतील. ओके, सो 0.8 मिनिट म्हणजे जस्ट मल्टिप्लाइड बाय 60. कारण की मी जर का तुम्हाला असं विचारणार आहे, पहा आता नीट, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स, ठीक आहे, चलो ॲग्रीड. 2 मिनिट्स म्हणजे काय, 1च्या जागी 2 केलं, 2 मिनिट्स म्हणजे काय, डबल कराल ना, म्हणजे 120 बोलाल ना. 2 मिनिट्स म्हणजे 120 बोलताय, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय करताय माहिती का, 2 ला 60 नी मल्टिप्लाय करताय. 2 ला 60 नी मल्टिप्लाय केलं तर 120 येईल. परत सांगतोय बा, 1 मिनिट मीन्स 60 सेकंड्स. 3 मिनिट्स म्हणजे काय. ओके, 3 मिनिट्स बोलल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, 180 बोलणार. 1 म्हणजे 60, 2 म्हणजे 120, सो 3 मिनिट्स मीन्स 180 बोलणार ना तुम्ही. सो काय केलं माहिती का तुम्ही, 3 मिनिट्स मीन्स जस्ट मल्टिप्लाय 3 बाय 60, सो 180 बनतो ऑटोमॅटिकली. तेच तर करतो मी. 0.8 मिनिट just multiplied by 60. So while converting minute into seconds, okay, मिनिटला जर का सेकंड्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल, just multiplied by 60 here. तर आता हे मल्टिप्लिकेशन काय होईल पहा, 240 हे तर 245 डिग्री ॲज इट इज, 19 मिनिट्स ॲज इट इज, प्लस हा मल्टिप्लिकेशन तुम्ही कराल. ओके, हा बनेल 48 सेकंड्स. मग फायनली आन्सर कसं मेन्शन करायचं असतं माहिती का, 245 डिग्रीज 19 मिनिट्स अँड 48 सेकंड्स, या पॅटर्नमध्ये हा आन्सर मेन्शन करायचा असतो आपल्याला. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 पहा. 120.42 डिग्रीला आपण काय मेन्शन करू शकतो रे, 120 डिग्री प्लस 0.42 डिग्री. पहा काय नीट, 120.42 डिग्रीला मी 120 प्लस 0.42 डिग्री असं मेन्शन करू शकतो. बट वी नो दॅट while converting degree into minutes, we need to multiply it by 60 here. Okay, so 120 degree as it is, plus 0.42 into just मी 60 करतोय, पण इथे मी मिनिट मेन्शन करतोय. डिग्रीला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, जस्ट मल्टिप्लाइड बाय 60 हियर. ओके, आता हा मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. सो 120 डिग्री प्लस, आता पहा रे, हा मल्टिप्लिकेशन तुम्ही कराल. मी सुरुवातीला तर काय करतो, हा पॉईंट जस्ट इथे शिफ्ट करतो, म्हणजे मी ॲक्च्युअलमध्ये 4.2 इंटू 6 करतो फक्त. ओके, 6 2 12 1, ओके, 25 बनेल. दॅट मीन्स 25.2 मिनिट्स बनेल. तो 25.2 मिनिट्स बनेल. ओके, पॉईंट द्यायला लागेल आपल्याला इथे. तर आता पहा बरं, आपल्याला हे माहिती आहे की एक तर 25 मिनिट्स असतं, 25 मिनिट नंतर 26 मिनिट होतं. 25.2 मिनिट असा कॉन्सेप्ट नाही आहे. सो मी काय करेन पहा, त्या पॉईंट 2ला थोडंसं सेपरेट करतोय. सो 120 डिग्री प्लस 25 मिनिट्स प्लस 0.2 मिनिट. पहा ना, 25 मिनिट प्लस 0.2 मिनिट्स म्हणजे 25.2 मिनिट्स ना. ठीक आहे, सो 120 डिग्री प्लस 25 मिनिट्स प्लस 0.2, हे पहा परत मिनिटला सेकंड्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. वी नो दॅट वाईल कन्वर्टिंग मिनिट्स इंटू सेकंड्स. ओके, मिनिटला जर का सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जस्ट मल्टिप्लाइड बाय 60 अगेन. मिनिटला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जस्ट मल्टिप्लाय बाय 60. ओके, सो काय बनेल, 120 डिग्री प्लस 25 मिनिट्स प्लस हे मल्टिप्लिकेशन कराल तर हा 12 सेकंड्स बनेल. सो आन्सर इज 120 डिग्री 25 मिनिट्स 12 सेकंड्स. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर मेन्शन करायचं असतं.